सभी प्रकार के सोने चांदी के दागिने खरीदी करो आप एक ही जगह अरमान ज्वेलर्स में। केडीएम के सोने पर रमजान के पूरे महीने मजदूरी बिल्कुल फ्री और वो भी 100% रिसेल के साथ। हमारा पता 71 सिद्धेश्वर पेठ, बीजापुर बेस, सोलापूर। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना निवडणुकीच्या आधी जेवढी चर्चेत होती तेवढीच निवडणुकीनंतरही आहे। निवडणुकीनंतर सरकारने लाडकी बहीण योजनेतून अनेक महिलांना अपात्र केले आहे। सर्वाधिक लाभार्थी संख्या असणारी ही योजना सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे। या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत। महत्वाचे म्हणजे या योजनेतून आगामी काळात महिलांना 2100 रुपयापर्यंतचा लाभ दिला जाऊ शकतो असा दावा सरकारकडून केला जातोय। खरे तर याबाबत अर्थसंकल्पात निर्णय होईल असे वाटत होते, मात्र अर्थसंकल्पात लाडकी बहीणचे पैसे वाढले नाहीत, परंतु येत्या काही दिवसांनी या योजनेचे पैसे वाढू शकतात। अशातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या योजनेचे लाभ फक्त गरजू महिलांनाच मिळणार असे संकेत दिले आहेत। खरे तर गेल्या काही दिवसांपासून या योजनेतील पात्र महिलांची छाननी केली जात आहे, यामुळे या योजनेचे लाभार्थी संख्येत घट येत आहे। तर दुसरीकडे सरकारने तक्रारी प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करण्यात येणार असल्याची भूमिका बोलून दाखवली आहे। यामुळे आगामी काळात या योजनेच्या लाभार्थी संख्येत आणखी कपात होणार आहे, पण कोणत्या महिलांना अपात्र ठरवण्यात येणार हा मोठा यश प्रश्न होता। दरम्यान आता राज्याचे मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे। अजित पवार यांनी योजनेचा फक्त गरजू आणि गरीब महिलांना लाभ मिळणार असे स्पष्ट केले। नेमक्या या गरजू महिला कोण असतील याबाबत ही माहिती दिली आहे। अजित पवार यांनी सांगितल्याप्रमाणे ज्या महिलांचा वार्षिक उत्पन्न 2,50,000पेक्षा आत आहे, कुरपण करणारी, धुनी भांडी करणारी, झाडू पोछा करणारी, झोपडपट्टीत कष्टाचं जीवन जगणारी निराधार महिला या योजनेसाठी पात्र आहेत। तसेच ज्यांना त्यांची मुलं मुली सुना जावई सांभाळत नाहीत अशांसाठी ही योजना राहणार आहे। एकंदरीत या योजनेचा लाभ फक्त गरीब आणि गरजू महिलांना देण्याची भूमिका सरकारने आता बोलून दाखवली आहे। यामुळे येत्या काळात या योजनेच्या लाभार्थी महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात कपात होण्याची शक्यता आहे। विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान लाडकी बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपयांचा लाभ देऊ अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांनी केली होती, मात्र आता महायुतीचे सरकार राज्यात स्थापित झालेले असतानाही 21 रुपयांबाबत कोणताच निर्णय होत नाहीये। दरम्यान आता याचबाबत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मूलभूत प्रश्न सोडवल्यानंतर याबाबत परिस्थितीनुरूप निर्णय होईल असे म्हटले आहे। कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये। सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम। अजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील। इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, एलबी, फरारी, गुची, अरमानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील। रॅडो, रोलेक्स, अरमानी, एपी, हबलोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध। त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या। अरमान अत्तर अँड परफ्यूम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर।